स्वागत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला चॅनेलबद्दल थोडक्यात सांगू इच्छिते की हे चॅनेल खास डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहे, ज्या डी फार्मसीचा सर्व सिलेबस हळूहळू कव्हर केला जाईल आणि तेही अगदी मराठीतून. चला तर मग समजून घेऊया फार्मसी अगदी सोप्या शब्दात. तर आज आपण डी फार्मसीच्या फर्स्ट इयरचा सब्जेक्ट ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, ज्याला HAP सुद्धा म्हणतात, त्यापासून सुरुवात करणार आहोत. तर याचा पहिला चॅप्टर आहे स्कोप ऑफ ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. नाउ व्हॉट इज ह्युमन ॲनाटॉमी? ॲक्च्युली ॲनाटॉमी ह्या जर शब्दाची जर आपण फोड केली तर लक्षात येईल आपल्याला ॲना मीन्स अप अँड टॉमी मीन्स प्रोसेस ऑफ कटिंग. तर याची डेफिनेशन काय आहे, तर इट इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ द बॉडी अँड इट्स इंडिव्हिज्युअल पार्ट्स अँड देअर रिलेशन टू वन अनदर. म्हणजेच काय, तर ॲनाटॉमी म्हणजे काय, तर बॉडीचं स्ट्रक्चर्स आणि ते वेगवेगळे स्ट्रक्चर्स आणि त्याचे वेगवेगळे पार्ट्स आणि ह्या सगळ्या पार्ट्सचं आपापसाचं जे रिलेशन आहे त्याला म्हणायचं काय, तर ह्युमन ॲनाटॉमी. आता उदाहरण बघूया की आपण बघताना बघतो की घर आहे, बाहेरून दिसतं आपल्याला की एक मोठंच्या मोठं घर आहे, पण त्या घरातले पण वेगवेगळे पार्ट्स आहेत. जसं आपण घरात एंटर करू तसं हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, डायनिंग रूम असेल. तर हे जे काय झाले, हे वेगवेगळ्या रूम्स म्हणजे काय झाले की त्याचे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल पार्ट्स आहेत, पण ह्या सगळ्यांपासून मिळून काय बनतं, तर एक घर बनतं, एक स्ट्रक्चर बनतं. सो तसंच माणसाचं शरीर, मानवी बॉडी पण अशीच आहे. दिसताना आपल्याला समोर जे दिसते पण त्याच्यात वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत, बॉडी पार्ट्स आहेत त्याचे वेगवेगळे. तर या बॉडी पार्ट्सचा स्ट्रक्चरल जो स्टडी आहे तो आपण बघणार आहोत ह्युमन ॲनाटॉमीमध्ये. नेक्स्ट आहे फिजिओलॉजी. फिजिओ मीन्स नेचर अँड लॉजी मीन्स टू स्टडी ऑफ. डेफिनेशन काय आहे, तर इट इज द स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स अँड हाऊ दे आर इंटिग्रेटेड टू प्रोड्यूस अ कोऑर्डिनेटेड ॲक्शन ऑफ द होल बॉडी. म्हणजेच डिफरंट बॉडी पार्ट्सचे फंक्शन्स काय काय आहेत आणि ते एकमेकांसोबत रिलेट करून संपूर्ण बॉडी कशी वर्क करते याची स्टडी म्हणजेच फिजिओलॉजी. आता उदाहरणार्थ आपलं कॉलेजमध्ये प्रिन्सिपल्स असतात, टीचर्स असतात, नॉन टीचिंग स्टाफ असतो. हे सगळे डिफरंट एंटिटीज आहेत आणि त्यांची कामंसुद्धा अगदी वेगवेगळी आहेत. प्रत्येकजण आपापलं काम पार पाडतो आणि प्रत्येकजण आपापलं काम पार पाडतो म्हणून कोऑर्डिनेटेडली ते कॉलेज अगदी सुरळीतपणे चालतं. आता आपण बघणार आहोत स्कोप ऑफ ॲनाटॉमी. वन बाय वन आपण बघूया. तर पहिला आहे एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओलॉजी काय आहे, तर स्टडी ऑफ फर्स्ट 8 week ऑफ डेव्हलपमेंट फॉलोइंग फर्टिलायझेशन ऑफ ॲन एग इन ह्युमन, दॅट इज फॉर्मेशन, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता दुसरा आहे डेव्हलपमेंटल बायोलॉजी. तर याच्यात काय आहे, तर स्टडी ऑफ कम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फ्रॉम फर्टिलायझेशन ऑफ ॲन एग टू द डेथ. आता एम्ब्रिओलॉजीमध्ये काय बघितलं, तर पहिल्या 8 weekपर्यंतचा स्टडी बघितला. याच्यामध्ये काय बघणार आहे, डेव्हलपमेंटलमध्ये नावातच आहे पूर्ण त्याची डेव्हलपमेंट कशी होते त्याचा आपण जो काय स्टडी आहे, मग फर्टिलायझेशनच्या पासून अगदी त्याच्या फिजिकल मॅच्युरिटीपर्यंतचा जो डेव्हलपमेंटचा जो स्टडी आहे तो आपण बघणार आहोत कुठं, डेव्हलपमेंटल बायोलॉजीमध्ये. देन नेक्स्ट वन इज सेल बायोलॉजी. सगळं नावात आहे बघा, लक्षात घ्या. सेल बायोलॉजी इट इज द स्टडी ऑफ सेल्युलर स्ट्रक्चर्स अँड फंक्शन्स. म्हणजे थोडक्यात काय, तर सेलचा स्टडी बघणार आहोत आपण सेल बायोलॉजीमध्ये. परत पुढचं काय आहे, तर सरफेस ॲनाटॉमी. आता या सरफेस ॲनाटॉमीमध्ये काय आहे, तर स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स ऑफ बॉडी थ्रू व्हिज्युअलायझेशन अँड पाल्पेशन, दॅट इज ॲनाटॉमिकल लँडमार्क्स. याचा अर्थ काय की आपण बॉडीचे पार्ट्स बघतो, त्याचे एक्सटर्नल फीचर्स बघतो विदाउट डायसेक्टिंग द बॉडी पार्ट्स अँड अलॉंग विथ द एंडोस्कोपिक अँड रेडिओलॉजिकल ॲनाटॉमी. म्हणजेच कसं, आपण सोनोग्राफीचं उदाहरण घेऊ शकतो. डायसेक्ट तर करायचं नाही, पण आपण व्हिज्युअली आपण ते प्रोबच्या साह्याने आपण बघू शकतो. त्याला म्हणायचं काय, तर सरफेस ॲनाटॉमी. आता त्याच्यानंतर आली ग्रॉस ॲनाटॉमी. तर ग्रॉस ॲनाटॉमी काय, तर स्टडी ऑफ ह्युमन स्ट्रक्चर्स दॅट कॅन बी सीन विथ द नेकेड आईज. म्हणजे आपण डिरेक्टली जे बघू शकतो त्याला म्हणायचं ग्रॉस ॲनाटॉमी. ग्रॉस ॲनाटॉमीमध्ये डायरेक्ट नेकेड आईजने आपण बघू शकतो आणि हे बघण्यासाठी आपल्याला कशाचं तरी म्हणजे सहाय्य घ्यावं लागतं, प्रोब काहीतरी यूज करावे लागतात. त्याचे झाले सरफेस ॲनाटॉमी. सिस्टेमिक ॲनाटॉमी काय आहे, तर स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स ऑफ स्पेसिफिक सिस्टम्स ऑफ वन बॉडी.
मग काय वेगवेगळे आपल्याकडे सिस्टीम्स आहेत. नर्वस सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आहे. ह्या सगळ्या ज्या स्पेसिफिक सिस्टीम्स आहेत, या सगळ्या सिस्टीमचा स्ट्रक्चरल जो स्टडी आहे तो कुठं होणार आहे, तो सिस्टेमिक ॲनाटॉमीमध्ये होणार आहे. ठीक आहे. आता रिजनल ॲनाटॉमी. रिजनल ॲनाटॉमीमध्ये काय, नावातच आहे, स्टडी ऑफ स्पेसिफिक रिजन्स ऑफ द बॉडी सच ॲज हेड, चेस्ट, नेक. आता बघूया आपण हिस्टॉलॉजी. स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स ऑफ टिश्यू. इथं टिश्यूचा कसा मायक्रोस्कोपिक आपण स्टडी करणार आहे. आता 2 टर्म्स आहेत बघा, मायक्रोस्कोपिक आणि कधीतरी ऐकलं असेल तुम्ही मॅक्रोस्कोपिक. इथं आहे MI आणि एक दुसरी टर्म आहे ते MA. आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, तर ज्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो, याला म्हणायचं मायक्रोस्कोपिक. आणि मॅक्रोस्कोपिक म्हणजे काय, की जिथं आपल्याला मायक्रोस्कोपची गरज नाही, सो सिंपल, की ज्याला आपण नेकेड आईजनी सुद्धा बघू शकतो, तर त्याला म्हणायचं मॅक्रोस्कोपिक. ह्या 2 टर्म्स लक्षात ठेवा, पुढं आपल्याला यूज होतील. रेडिओग्राफिक ॲनाटॉमी. आता रेडिओग्राफिक ॲनाटॉमी काय आहे, तर स्टडी ऑफ बॉडी स्ट्रक्चर्स दॅट कॅन बी व्हिज्युअलाइज्ड विथ एक्सरेज. जे आपण मगाशी म्हणलं सरफेस ॲनाटॉमीच्या बाबतीत, की आपल्याला ते बघण्यासाठी, व्हिज्युअलाइज करण्यासाठी सेपरेट कुठल्या तरी गोष्टीची गरज लागते, सेपरेट प्रोबची गरज लागते. ते झाले सरफेस ॲनाटॉमीमध्ये. आणि रेडिओग्राफिकमध्ये काय, एक्सरेच्या साह्यानं जे बॉडी स्ट्रक्चर्स आपण पाहतो त्याला म्हणायचं रेडिओग्राफिक ॲनाटॉमी. आता पॅथॉलॉजिकल ॲनाटॉमी. पॅथॉलॉजिकल ॲनाटॉमी काय म्हणते बघा, स्टडी ऑफ स्ट्रक्चरल चेंजेस असोसिएटेड विथ द डिसीजेस फ्रॉम ग्रॉस टू मायक्रोस्कोपिक. म्हणजेच काय, डिसीजच्या रिलेटेड जे काही स्ट्रक्चरल चेंजेस बॉडीमध्ये होतात, ह्या सगळ्याचा स्टडी कुठे येणार आहे, तर पॅथॉलॉजिकल ॲनाटॉमीमध्ये येणार आहे. ठीक आहे. हे झाले सगळे कुठले ॲनाटॉमीचे स्कोप्स झाले. आता आपण जाऊया पुढं फिजिओलॉजीचे स्कोप्स बघूया. पहिला स्कोप काय आहे, तर न्यूरोफिजिओलॉजी. आता नावातच आहे बघा फिजिओलॉजी. आता इथं मात्र आपण कसं म्हणत होतो ॲनाटॉमीच्या बाबतीत स्ट्रक्चरल चेंजेस, इथं म्हणताना आपण फक्त शब्द घालायचा काय, तर फंक्शनल. आता न्यूरोफिजिओलॉजीमध्ये काय येणार, तर स्टडी ऑफ फंक्शनल प्रॉपर्टीज ऑफ नर्व सेल्स. ठीक आहे. आता आला एंडोक्रायनॉलॉजी. एंडोक्राईन म्हणलं की आपल्याला लक्षात येतं काय, हॉर्मोन्स. म्हणून काय, तर स्टडी ऑफ हॉर्मोन्स अँड हाऊ दे आर कंट्रोल द बॉडी फंक्शन्स. तिसरं आहे बघा कार्डिओव्हॅस्क्युलर फिजिओलॉजी. आता कार्डिओव्हॅस्क्युलरमध्ये परत आपण बघा 2 टर्म्स आहेत, कार्डिओ आणि व्हॅस्क्युलर. कार्डिओ म्हणजे काय, कार्डिओ म्हणजे हार्ट आणि व्हॅस्क्युलर म्हणजे ब्लड व्हेसल्स. तर ह्या दोघांचा स्टडी कसला स्टडी, तर फंक्शनल स्टडी. म्हणून काय म्हणतात, तर स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ द हार्ट अँड ब्लड व्हेसल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आला इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजीमध्ये काय करणार आपण, तर स्टडी ऑफ हाऊ द बॉडी डिफेंड्स इटसेल्फ अगेन्स्ट द डिसीज कॉझिंग एजंट्स. आता रेस्पिरेटरी फिजिओलॉजीमध्ये काय आहे, तर स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ द एअर पॅसेजवेज अँड लंग्स. एअर पॅसेजवेजचा आणि लंग्सचा स्टडी आहे, कुठं होणार आहे, तर रेस्पिरेटरी फिजिओलॉजीमध्ये होणार आहे. आता आलं रिनल फिजिओलॉजी. रिनल फिजिओलॉजीमध्ये काय, रिनल म्हणजे काय आहे, तो किडनी. तर किडनीचे फंक्शन्स काय काय आहेत हे बघणार आहोत आपण रिनल फिजिओलॉजीमध्ये. आता येते कुठली दुसरी आहे, तर एक्झरसाइज फिजिओलॉजी. यामध्ये काय, तर स्टडी ऑफ चेंजेस इन सेल अँड ऑर्गन फंक्शन्स ॲज अ रिझल्ट ऑफ मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज. कुठलीही एक्झरसाइज केल्यानंतर बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात किंवा सेल आणि बॉडी कशी फंक्शन करायला लागते, या सगळ्याचा स्टडी आहे तो एक्झरसाइज फिजिओलॉजीमध्ये येतो. त्याच्यानंतर शेवटचं काय, तर पॅथोफिजिओलॉजी. आता पॅथोफिजिओलॉजीमध्ये पॅथॉलॉजिकल ॲनाटॉमी पण होतं आणि इकडं पॅथोफिजिओलॉजी पण आहे. तर काय आहे त्याचा अर्थ, तर स्टडी ऑफ फंक्शनल चेंजेस असोसिएटेड विथ द डिसीज. इकडं काय होतं, स्टडी ऑफ स्ट्रक्चरल चेंजेस. ॲनाटॉमीमध्ये होतं स्टडी ऑफ स्ट्रक्चरल चेंजेस असोसिएटेड विथ द डिसीज. आणि इकडं पॅथोफिजिओलॉजीमध्ये काय आहे, तर स्टडी ऑफ फंक्शनल चेंजेस विच इज असोसिएटेड विथ द डिसीज. तर आज आपण बघितलेला आहे ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीच्या पहिल्या चॅप्टरमधला पहिला पॉईंट कव्हर केलेला आहे, डेफिनेशन आणि स्कोप ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. आजचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळीच मिळत राहतील. धन्यवाद.